Welcome to session 10. See some interesting problems. If M and N are midpoints of the sides PQ and RS of quadrilateral PQRS, then prove that PS bar plus QR bar equal to 2 times MN bar. Quadrilateral, any type of quadrilateral having four sides P, Q, R, S. Okay. Midpoint of PQ is M and N is a midpoint of RS. Okay. Then PS bar plus QR bar equal to twice MN bar. How? Let midpoint फॉर्म्युला midpoint दिलाय म्हटल्यावर midpoint वापरायचं. मग पोझिशन वेक्टर मानून घ्या. लेट P बार, Q बार, R बार, S बार, M बार and N बार be position vectors of points P, Q, R, S, M and N respectively. Am I correct? Since M and N हे काय आहेत? मिड पॉइंट्स आहेत. ओके. ऑफ PQ and RS and therefore by midpoint formula M bar equal to कोणाचा मिडपॉइंट आहे? PQ चा आहे. मग P बार प्लस Q बार अपॉन 2 and N is a midpoint of RS. R bar plus S bar upon 2 by midpoint formula. Now consider PS bar plus QR bar. In terms of position vector, this can be written as S bar minus P bar plus R bar minus Q bar. Collect positive together. S bar plus R bar minus common P bar plus Q bar. From 1, S bar plus R bar is twice N bar. P bar plus Q bar twice M bar from 1 and therefore 2 common N bar minus M bar, 2 common N bar minus M bar, and which is a position vector of M N bar and hence the result. संपला प्रॉब्लेम. एकदम छोटासा प्रॉब्लेम. ओके. एक छान प्रॉब्लेम. ॲप्लिकेशन आहे. प्रूव्ह दॅट बायसेक्टर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. ओके. एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला आठवतो का बघा स्कूल जॉमेट्रीमध्ये? हा तुमचा ट्रायंगल आहे. हा समजा अँगल एचा बायसेक्टर आहे, म्हणजे समान दोन भाग करतो या अँगलची ABC आणि समजा हा बायसेक्टर आहे. ओके. ही लेंथ आहे ना ABची. समजा ही लेंथ आहे X, ही लेंथ आहे Y. जर हा बायसेक्टर असेल तर D डिवाइड्स अपोजिट साइड इन द रेशिओ AB/AC. हा एक कन्सेप्ट आहे. काय करतो? इफ AD इज अ बायसेक्टर ऑफ अँगल A, देन D डिवाइड्स अपोजिट साइड इन द रेशिओ दिस AB/AC. हा याचा मेन कन्सेप्ट आहे. ओके. कम टुवर्ड्स प्रूफ ऑफ दिस ॲप्लिकेशन. हा ट्रायंगल आहे. ओके. हा तुमचा ट्रायंगल आहे ABC. सपोज साइड अपोजिट टू A डिनोटेड बाय X, side opposite to B denoted by Y and side opposite to C denoted by Z. A च्या समोरची बाजू
एक्सने दाखवली, बीच्या समोरची बाजू वायने दाखवली, सीच्या समोरची बाजू झेडने दाखवली. काही बुकमध्ये कॅपिटल एच्या समोरची बाजूची लेंथ स्मॉल ए बी सी अशी पण दाखवतात, जो आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये कन्सिडर केला तो. नंतर एचा बायसेक्टर काढा, बायसेक्टर ऑफ अँगल ए. बीचा बायसेक्टर ऑफ अँगल बी आणि दिस इज अ बायसेक्टर ऑफ अँगल सी. हे 3 बायसेक्टर्स आहेत असं समजा. ओके, बायसेक्टर ऑफ अँगल सी. हे 3 बायसेक्टर्स आहेत. याला नाव देऊ आपण ए पी, याला नाव देऊ बी क्यू, याला नाव देऊ सी आर. आणि बघा आता ए पी इज अ बायसेक्टर. काय केलं आपण, ए पी मग लेट फिगरमध्ये काय केलं, लेट लेंथ ऑफ किंवा नुसतं बी सी म्हटलं तरी चालेल, बी सी इक्वल टू एक्स, लेंथ ऑफ ए सी इक्वल टू वाय, लेंथ ऑफ ए बी इक्वल टू झेड. ओके, अँड ए पी बी क्यू अँड सी आर हे काय आहेत, आर द बायसेक्टर्स आहे ऑफ अँगल ए, हा अँगल बी अँड अँगल सी रिस्पेक्टिव्हली. ओके, हे कॉन्करंट आहे म्हणजे सगळे एकाच पॉईंटमधनं जातात, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करणार, हे सगळे काय आहेत, कॉन्करंट आहे, ह्या एकाच पॉईंटमधून जातात, हे प्रूव्ह करायचं आहे. याला एच म्हणतात किंवा आय म्हणतात. ओके, त्या पॉईंटला बघूया आता काय होतं ते. मग त्याच्यासाठी आपण काय करू, यांचे पोझिशन व्हेक्टर पहिल्यांदा बघा. ए पी, सिन्स ए पी काय आहे, बायसेक्टर मानलाय आपण कुणाचा, अँगल एचा. अँड देअरफॉर पी डिवाइड्स बी सी इन द रेशिओ, पी डिवाइड्स एचा बायसेक्टर आहे ना, मग या रेशिओमध्ये म्हणजे कोणतं, ए बी एस टू ए सी, ए बी एस टू ए सी म्हणजेच किती, ए बी काय आहे, झेड आहे, एस टू ए सी वाय आहे, म्हणजे हा पी डिवाइड्स इन द रेशिओ झेड एस टू वाय. सिमिलरली क्यू कुणाचा बायसेक्टर आहे, बीचा, डिवाइड्स ए सी इन द रेशिओ. ओके, क्यू कुणाचा बायसेक्टर आहे, बी क्यूचा आहे, मग बी ए एस टू बी सी, ज्याचा बायसेक्टर आहे तो बी ए एस टू बी सी. बघा फिगरमध्ये बी ए म्हणजे झेड आहे, एस टू बी सी एक्स, अँड सी आर सुद्धा बायसेक्टर आहे, म्हणजेच आर डिवाइड्स ए बी इन द, कुणाचा आर कोणाच्या बायसेक्टरवरती आहे, सीच्या बायसेक्टरवरती आहे, सी ए एस टू सी बी, सी ए वाय एस टू सी बी एक्स. म्हणजेच हा रेशिओ काय येईल, हा झेड येईल तर हा काय येईल, एक्स येईल. सिमिलरली हा रेशिओ वाय, हा रेशिओ एक्स, रेशिओ झाले. ओके, आता काय करा, पोझिशन वेक्टर मानून घेऊ. मग लेट ए बार, बी बार, सी बार, पी बार, क्यू बार अँड आर बार बी पोझिशन व्हेक्टर्स ऑफ पॉइंट्स, पोझिशन व्हेक्टर्स ऑफ पॉइंट्स ए बी सी पी क्यू अँड आर रिस्पेक्टिव्हली. ओके, मग आता यांचे सगळ्यांचे पोझिशन व्हेक्टर आहे. मग नाव पी डिवाइड्स बी सी
इन द रेशिओ, कोणत्या रेशिओमध्ये? ए बी एस टू ए सी, म्हणजे झेड एस टू वाय. ओके, अँड देअरफॉर बाय सेक्शन फॉर्म्युला. देअरफॉर आय फिनिश दिस पार्ट. ओके, वरचा पार्ट फिनिश करतो. बाय सेक्शन फॉर्म्युला इथपर्यंत पोझिशन व्हेक्टरपर्यंत गेला. बाय सेक्शन फॉर्म्युला. पीचा पोझिशन वेक्टर पी बार इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार झेड सी बार प्लस वाय बी बार अपॉन झेड प्लस वाय. एका बाजूला घ्या, झेड प्लस वाय पी बार इक्वल टू झेड सी बार प्लस वाय बी बार. मग वाय बी बार झेड सी बार काय राहिलं बघा, वाय बी बार झेड सी बार, फक्त एक्स ए बार राहिला, ॲड एक्स ए बार. अँड देअरफॉर वी गॉट झेड प्लस वाय पी बार प्लस एक्स ए बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. एक झाला. सिमिलरली पोझिशन वेक्टर ऑफ क्यू काय येईल? झेड सी बार प्लस एक्स ए बार प्लस झेड सी बार अपॉन एक्स प्लस झेड. फ्रॉम दिस यू गॉट एक्स प्लस झेड क्यू बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार, सॉरी झेड सी बार. याच्यात काय राहिलं? add y b bar to both sides and therefore you got x plus z q bar plus y b bar equal to x a bar plus y b bar plus z c bar. and शेवटचा r bar equal to काय आहे? y b bar प्लस एक्स ए बार सेक्शन फॉर्म्युला वाय प्लस एक्स. सिमिलरली हा वाय प्लस एक्स घ्या किंवा एक्स प्लस वाय आर बार इक्वल टू, याच्यात काय ॲड केला मी? झेड सी बार ॲड केला आणि मला मिळाला एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार प्लस झेड सी बार. याला नंबर द्या 3 आणि मग फ्रॉम 1 to 3 फ्रॉम 1 to 3 या तिघांवरनं 1 to 3 बघा सगळ्यांची आर एच एस सेम आहे. एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार अँड देअरफॉर देअर एल एच एस मस्ट बी सेम. काय आहे ती? झेड प्लस वाय पी बार प्लस एक्स ए बार इज सेम ॲज x plus z q bar plus y b bar is same as x plus y r bar plus z c bar and which is equal to x a bar plus y b bar plus z c bar. ओके, मग सगळ्यांचा कोइफिशियंटची बेरीज करा. झेड प्लस वाय प्लस एक्स, झेड प्लस वाय प्लस एक्स, वाय प्लस झेड प्लस एक्स. म्हणजेच याला काय करा? थ्रूआउट सारख्या संख्येने डिवाइड करू शकता कारण इक्वल साईन आहे. डिवाइड बाय एक्स प्लस वाय प्लस झेड. फक्त लिहिताना आपण आपल्या सेक्शन फॉर्म्युल्यानुसार लिहिणार. अँड देअरफॉर झेड प्लस वाय पी बार प्लस एक्स ए बार कॅन बी रिटन ॲज z plus y plus x is same as x plus z q bar plus y b bar equal to x plus z plus y which is same as x plus y r bar plus z c bar equal upon x plus y plus z equal to x a bar plus y b bar plus z c bar upon
एक्स प्लस वाय प्लस झेड. ओके, हा मला माहिती आहे ए पी आहे, इथं बी क्यू आहे, इथं सी आर आहे, हा कुणाचाच नाही. मग हा पॉईंट काय, हा ज्याचा पोझिशन वेक्टर आहे तो. देअरफॉर द पॉईंट having position vector x a bar plus y b bar plus z c bar upon x plus y plus z divides. कुणाला, पहिला divides bisector AP in the ratio. APला कोणत्या रेशिओमध्ये डिव्हाइड करतो बघा, पीचा कोइफिशियंट ॲज टू एचा कोइफिशियंट, झेड प्लस वाय ॲज टू एक्स. देन बायसेक्टर बी क्यू इन द रेशिओ बी क्यू, क्यूचा कोइफिशियंट एक्स प्लस झेड एस टू वाय अँड सी आर. कुणाचा बायसेक्टर आहे, अँगल सी इन द रेशिओ एक्स प्लस वाय एस टू झेड. इंटरनली, याचा अर्थ हे सगळे कुठून जातात, त्या पॉईंटमधून जातात आणि त्या पॉईंटला म्हणतो आपण कॉल्ड इन सेंटर. अँड देअरफॉर कॉल्ड इन सेंटर ऑफ ट्रायंगल. जर तुम्हाला तिन्ही साईडला टच करणारं वर्तुळ काढायचं असेल तर इन सेंटर लागतो. तो हा फॉर्म्युला आहे, इन सेंटर ऑफ अ ट्रायंगल आणि हेन्स कॉन्करंट. आणि म्हणून त्या कशा आहेत, एकाच पॉईंटमधून जाणाऱ्या आहेत, कॉन्करंट आहेत. असा हा बेसिक कन्सेप्ट आणि एक छानसा प्रॉब्लेम. ओके, याच्यावरचा एक एक्झाम्पल आपण बघूया. फाइंड इन सेंटर ऑफ ट्रायंगल ABC where A, B, C व्हर्टेसेस तुम्हाला प्रोव्हाइड केले. ओके, समजा हा आपला ट्रायंगल आहे A whose coordinates are 1, -2, 1, B 1, 1, 1, -3 and C 1, -2, -3. कोऑर्डिनेट्स दिलेत आहेत. मग आपण काय करू, त्यांचे पोझिशन वेक्टर काढून घेऊ. लेट ए बार, एचा पोझिशन वेक्टर कसा काढतो माहिती आहे ना, 1 इंटू आय, -2 इंटू युनिट वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस प्लस 1 इंटू युनिट वेक्टर अलॉंग, हा पोझिशन वेक्टर झाला एचा. बी बार आय प्लस जे -3k and C bar I -2j -3k. हे काय आहेत, B पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स A, B and C रिस्पेक्टिवली. ओके, पोझिशन वेक्टर मिळाले. आता एच्या समोरच्या बाजूची लेंथ, नाव बाय डिस्टन्स फॉर्म्युला BC, एच्या समोरची बाजू आपण काय मानली होती, एक्स मानली होती, ही वाय मानली होती, ही झेड मानली होती, ती काढा. BC इक्वल टू एक्स विच इज इक्वल टू बाय डिस्टन्स फॉर्म्युला 1x2 मायनस x1 x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर z2 मायनस z1 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि काय आलं, हा पण 0 होईल, हा पण 0 होईल. -2 -1 -3चा स्क्वेअर 9चं स्क्वेअर रूट 3, म्हणजे ही बाजूची लेंथ किती आली, 3 आली. नाव AC बाय डिस्टन्स फॉर्म्युला x2 मायनस x1 1 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर
which is equal to y2 minus y1 minus plus 2 bracket square minus 3 minus 1 bracket square. This 0 minus 3 minus 1 minus 4 चा square plus 16 when come outside root, and this is nothing but your b च्या opposite side आहे ती आपण y मानली होती. and ए झेड म्हणजेच कोण होती ए बी अँड विच इज इक्वल टू अगेन बाय डिस्टन्स फॉर्म्युला x2 मायनस x1 1 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर y2 मायनस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अँड विच इज इक्वल टू हा 0 झाला 9 4चा स्क्वेअर 16 9 25 स्क्वेअर रूट 5 म्हणजे वायची किंमत किती आली 4 आली तर झेडची किंमत किती आली 5 आली. अँड देअरफॉर काय फॉर्म्युला इन सेंटर चा पोझिशन व्हेक्टर ऑफ इन सेंटर ऑफ ट्रायंगल ABC काय फॉर्म्युला एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार अपॉन एक्स प्लस वाय प्लस झेड अँड विच इज इक्वल टू एक्स म्हणजे कोण 3 ए बार आय मायनस 2 जे प्लस के. हा ए बार आहे 4 इंटू बी बार आय प्लस जे मायनस 3k प्लस 5 इंटू सी बार सीचा पोझिशन वेक्टर आय मायनस 2j मायनस 3k होल अपॉन 3 प्लस 4 प्लस 5. एम आय करेक्ट 3 प्लस 4 प्लस 5. आता या सगळ्यांची आय जे के ची ॲडिशन करा, त्याला प्रत्येकाला डिनॉमिनेटरने डिव्हाइड करा, तुम्हाला तुमचं ॲन्सर मिळेल. बघा 3ने मध्ये गुणलं 3i प्लस 4i 7i प्लस 5i 12i मायनस 3 इंटू 2 मायनस 6 प्लस 4 मायनस 2 मायनस 10 मायनस 12j 3k मायनस 9k 3k मायनस 12k मायनस 15k. एम आय करेक्ट 13 आणि 12 25. एम आय करेक्ट किती आला आन्सर 24k मायनस 24k अपॉन 12 डिवाइड करा आय मायनस जे मायनस 2k. हा काय मिळाला पोझिशन वेक्टर मिळाला. अँड देअरफॉर इन सेंटर इज इक्वल टू 1 मायनस 1 मायनस 2. हे तुमचं ॲन्सर आहे. इन सेंटर ऑफ अ ट्रायंगल इज 1 मायनस 1 अँड मायनस 2. आणि असा हा प्रॉब्लेम. ओके. Next problem, if G and G dash are the centroids of triangle ABC and triangle A dash B dash C dash respectively, show that A dash bar plus B dash bar plus C dash bar equal to 3 times G dash bar. सेंट्रॉइड फॉर्म्युल्यावरचा प्रॉब्लेम आहे. एकदम सोपा आहे. बघूया कसा ते. अगोदर यांची पोझिशन वेक्टर मानून घ्या. लेट A बार B बार C बार A dash बार B dash bar C dash bar G bar and G dash bar. All points are given. B position vectors of A
B, C, A dash, B dash, C dash, G and G dash respectively. Okay, since G is centroid of triangle ABC and therefore by centroid formula, काय हा आपला सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे, याच्यावरनं ए बार प्लस बी बार प्लस सी बारची व्हॅल्यू काय 3G बार. also G डॅश हा काय आहे, सेंट्रॉइड आहे कुणाचा, ऑफ ट्रायंगल ए डॅश बी डॅश सी डॅशचा and therefore again by centroid formula G dash bar equal to A dash bar plus B dash bar plus C dash bar upon 3 म्हणजेच काय, A dash bar plus B dash bar plus C dash bar equal to 3 times G dash bar. ओके, नाव काय प्रूव्ह करायचं आहे ते घ्या आता. नाव कन्सिडर ए इंटू ए डॅश बार प्लस बी इंटू बी डॅश बार प्लस सी इंटू सी डॅश बार. कन्वर्ट इन टर्म्स ऑफ पोजिशन वेक्टर, ए डॅश बार मायनस ए बार, सिमिलरली बी डॅश बार मायनस बी बार, सिमिलरली सी डॅश बार मायनस सी बार. पॉझिटिव्ह एकत्र करा, निगेटिव्ह एकत्र करा. ए डॅश बार प्लस बी डॅश बार प्लस सी डॅश बार, उरलेल्या तिघांना निगेटिव्ह आहे मग निगेटिव्ह कॉमन घ्या म्हणजेच काय होईल, ए बार प्लस बी बार प्लस सी बार. ओके, द्या किमती टाकून. फ्रॉम 1 and 2 याची व्हॅल्यू काय आहे, 3G डॅश बार मायनस 3G बार. फ्रॉम 1 and 2 3 कॉमन वी गॉट G डॅश बार मायनस G बार आणि इक्वल टू हा कुणाचा पोजिशन वेक्टर आहे, G इंटू G डॅश बार आणि विच इज इक्वल टू राईट हँड साईड. एकदम सिंपल छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत. ओके, नाउ इन नेक्स्ट सेशन वी टर्न टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट.